सामन्याचा आपण पाहतोय ग्रँड फिनालच्या सामन्याचा इथे मात्र पहिल्या चढाईचा मानकरी ठरतोय तो मात्र श्री साई वडद संघ आणि या श्री साई वडद संघाचा जर्सी क्रमांक 4 हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मात्र श्री साई वडद संघ आज मात्र खूप मोठा उलटफेर केला बलाढ्य अशा आंतरराष्ट्रीय संघाला नमवलंय परंतु त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर फायनलच्या या पहिल्याच चढाईमध्ये इथे मात्र यश आगिरे नावाचं आपण पाहतोय तर सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला यावेळेस मात्र यशच्या माध्यमातून आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र तासुरे संघासाठी होताना पाहायला मिळते। त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर अपा कैनरकर आपल्याला पाहायला मिळतोय चढाई मार्फत सज्ज झालाय जर्सी क्रमांक 777 यावेळेस मात्र पाचवा सक्सेसफुली कामगिरी करतोय आपल्या हाताचा पुरेपूर वापर केलाय आणि हँड टच करताना पाहायला मिळतोय गुणाची कमाई तासुरे संघासाठी होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र चढाई मार्फत आपण पाहतोय तर प्रथमेश जर्सी क्रमांक 1 श्री साई वडद संघाचा चढाई कोट आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र चढाई मार्फत समोर 60 खेळाडूचा बलाढ्य असं डिफेन्स देखील पाहायला मिळतोय आणि या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा खेळ सोडवावा आणि कुठेतरी आपण पाहतोय या संपूर्ण आपण जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय। श्री कृष्ण ग्रामस्थ मंडळ भुतेवाडी मौजिदा पुली यांच्या माध्यमातून हे आयोजन नियोजन केलं होतं आणि गेली महिनाभर जी काही आटोकाट प्रयत्न करत होते प्रत्येक ग्रामस्थ प्रत्येक सदस्य ही संपूर्ण स्पर्धा सक्सेसफुल होण्यासाठी अतिशय झटत होता आणि आज मात्र आपली स्पर्धा ही सक्सेसफुल होताना देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये मात्र पाहतोय थोडीशी पाठ दाखवली यावेळेस मात्र चढाई कोटूना आणि त्याच टायमाला आपण पाहतोय तर राकेश बोर्ड यांच्या माध्यमातून सक्सेसफुली डॅश केले गेले अफागला गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय गावाचा श्री गणेशा हा श्री साई वडद संघासाठी होताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र चढाई मार्फत यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल उंच पुरासा भक्कम बांधण्याचा गणेश आगरे आपल्याला पाहायला मिळतोय चढाई मार्फत ज्या ठिकाणी स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती सातत्याने बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर डिफेन्स देखील तितक्याच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय तासुरे संघाचा ज्यामध्ये आपण पाहिलं रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील परंतु दुसऱ्या बाजूला श्री साई वडद संघ या संघाला यंदाच्या चालू हंगामामध्ये कुठेतरी उलटफेर करण्याची सवय जणू काय झाली आहे अनेक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतो आणि अनेक स्पर्धेमध्ये खूप मोठमोठे उलटफेर या श्री साई वडद संघाने नक्कीच करून दाखवले आहेत। यावेळेस देखील आपण पाहतोय आजच्या रात्रीमध्ये एक उलटफेर नक्कीच केला श्री साई वडद संघानं परंतु इथे मात्र ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये एक उलटफेर करताना आपल्याला पाहायला मिळेल का ते देखील बघण्यासारखं असेल परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय तर तिसरी चढाई यावेळेस मात्र वडद संघाची आपल्याला पाहायला मिळते। श्री साई वडद संघाचा पुन्हा एकदा एक महत्वपूर्ण खेळाडू यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केलं गेलंय ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर मात्र आक्रमण करण्यासाठी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सज्ज झालेला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय उजव्या कॉर्नरवरून डाव्या कोपऱ्यामध्ये सरसवलाय तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पोहोचलेला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र मल्टी पॉइंट पाहायला मिळते सुपर डुपर कामगिरी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये या चढाईपट्टीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते एक महत्वपूर्ण कामगिरी केली गेली यावेळेस मात्र वडद संघाच्या चढाईपट्टीच्या माध्यमातून इथे मात्र आपण पाहतोय तर यावेळेस मात्र डिफेंडर जर्सी क्रमांक 6 हा खेळाडू मात्र अतिशय भन्नाट कामगिरी आजच्या रात्रीमध्ये करताना पाहायला मिळतोय सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर सातत्याने चांगली कामगिरी हा मधल्या डिफेंडर जर्सी क्रमांक 7 चढतर विश्रांती तर लगेच सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी आपण पाहतोय प्रथमेश यावेळेस मात्र चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस मात्र आपण पाहतोय 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर आक्रमण करण्यासाठी प्रथमेश या खेळाडूला पाहतोय यशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न तितक्याच चांगल्या ताकदीचा डिफेंडर देखील आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मात्र संयम बाळगतोय कुठल्या प्रकारची घाई गडबड डिफेन्स मार्फत पाहायला मिळत नाही तासुरे संघाच्या माध्यमातून त्यामुळे चढाईपट्टी देखील आपण पाहतोय तर कुठेतरी थोडासा शांत संयमी खेळ करताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय आणि यावेळेस मात्र चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 3 मॅन फ्रॉम बुरुंडी यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू चढाई मार्फवरती जो की सातत्याने तासुरे संघासाठी अनेक वेळा खेळताना आपण पाहिले परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय परंतु इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडून देताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहतोय तर योग्य ती सावधगिरीरित्या बाळगली होती सिद्धूच्या माध्यमातून परंतु त्या दरम्यान बाकीचा संपूर्ण डिफेन्स आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र श्री साई वडद संघाचा तुटून पडला अक्षरशः सिद्धू आणि सक्सेसफुल टॅकल झाला
परंतु एक खेळाडू जो आहे तो मात्र आपण पाहिलं तर लॉबीच्या बाहेर गेला, त्यामुळे आपण पाहिलं तर दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडताना देखील पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र सुपर टॅकल सिच्युएशन ऑन असेल यावेळेस मात्र तासुरे संघासाठी. परंतु प्रथमेश कुठल्याही प्रकारची काही गडबड करत नाहीये, लगेच माघारी परतला आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 11 यश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर माघारी परत नाही, कारण त्याला देखील माहित होतं की येणारी श्रीसाई वडा संघाची तिसरी चढाई असणार आहे, म्हणून तो लगेचच माघारी परतला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय चढाई मार्गवरती यावेळेस मात्र श्रीसाई वडा संघाचा महत्वपूर्ण खेळाडू जो मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता, यावेळेस देखील आपण पाहतोय या चढाईसाठी पाचारण केले गेले या खेळाडूला. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय मल्टी पॉइंट रेड पाहायला मिळते या खेळाडूच्या माध्यमातून. इथे मात्र सुंदर कामगिरी इस्केप करण्याचा प्रवास देखील आपण पाहिला, तर मात्र पहिल्यांदा प्रथमेशला टच केला, त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर यश अगिरे आपण समोरून जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान जो स्पीड वरती त्याने इथे मात्र वेगावरती जाण्याचा प्रयत्न केला आणि सहजासहजी मिड लाईन क्रॉस केली आहे आणि पाहतोय तर पाहता पाहता पुन्हा एकदा 2 गुणाची कमाई, एक मल्टी पॉइंट रेड पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. समोर उभे असलेले सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करतो की आपण या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय श्री संतोष सिद्धवन उपस्थित आहेत. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात. तंटामुक्ती अध्यक्ष बोनस दिला होता या ठिकाणी आपण पाहतोय तर पुण्याच्या प्रथमेश या खेळाडूला पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि ज्या ठिकाणी अफा कायनरकर त्याच्या समोर रोहित चौगुले देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अफा कायनरकर वरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतोय प्रथमेश, गुणाची कमाई करतोय आणि त्यानंतर मात्र अमर भरत तासुरे संघ यावेळेस मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती देखील पाहायला मिळतोय. एकाएकी उरलेला दापोलीचा बाहुबली यावेळेस मात्र पाहायला मिळतोय तासुरे संघाच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय जर्सी क्रमांक 777. यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळेल, खोलवर जाऊन यावेळेस मात्र लाट मारून टिकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र आक्रमण करण्यास सज्ज झालेला पाहायला मिळतोय तो मात्र आफात. यावेळेस मात्र बजरवरती टिक वाजायला सुरुवात होते आणि त्या दरम्यान आपण पाहतोय सातत्याने वेगावर स्वारवत रनिंग हँडच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय तर मॅचमध्ये आपण पाहिलं तर रगत निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मध्ये अमर भारत क्रीडामध्ये तासुरे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र प्रथमेश चढाई मार्फत सज्ज झालाय, सज्ज आले आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्स करताना पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 17 KMP कबड्डी युवा सिरीज मध्ये हा खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलाय. जर्सी क्रमांक 17 तासुरे संघाचा खेळाडू, परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय तर प्रथमेश इथे मात्र सक्सेसफुल होतोय आणि या ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय तर मात्र अमर भारत तासुरे संघ यावेळेस मात्र पहिल्यांदा ऑल आउट होताना पाहायला मिळतोय. 1+2 = 3 पॉईंट यावेळेस मात्र श्रीसाई वडा संघाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर आपण लगेच स्कोर कार्ड पाहूया. या ठिकाणी 12 गुणांवरती वर्णन तर 8 गुणांवरती तासुरे अगिरे यावेळेस मात्र जर्सी क्रमांक 10 चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर हॉट फेवरेट असणारा आपण तासुरे संघ कुठेतरी पिछाडीवरती देखील पाहायला मिळतोय. बॅकफुटला ढकलून दिलं यावेळेस मात्र श्रीसाई वडा संघाला प्रतिस्पर्धी आणि त्यानंतर आपण पाहतो आम्ही यावेळेस मात्र आपण पाहतोय तर समोरून आलाय आणि ब्लॉक केलं गेलंय. त्यानंतर मात्र संपूर्ण टीमचा सपोर्ट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक सक्सेसफुल कामगिरी डिफेन्स मार्कवरती पुन्हा एकदा अमितच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि एक सक्सेसफुल टॅकल चिन्मय अगिरे बॅकलाईनच्या पाठी गेलाय. रेडिंग डिपार्टमेंट यावेळेस मात्र आपण पाहतोय तर तासुरे संघाचं कुठेतरी शांत पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय श्रीसाई वडा संघ प्रथमेश सातत्याने आक्रमणावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने गुणाची कमाई करताना देखील पाहायला मिळेल. परंतु या दरम्यान आपण पाहिलं तर बजरवरती टिक वाजवायला सुरुवात झाली आहे. नजरेचा कटाक्ष देखील बजरवरती टाकतोय आणि शेवटचा काही अवधी शिल्लक असताना तो देखील माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या खेळाडूला आपण दापोलीचा बाहुबली म्हणून संबोधतो, अनेक स्पर्धा या खेळाडूंनी देखील आपल्या खेळाच्या जोरावरती गाजवल्या आहेत. असा जर्सी क्रमांक 777 मॅन फ्रॉम
मुरुड आफाक ऐनरकर आपल्याला पाहायला मिळतोय, जे की सातत्याने आपण पाहतोय अमर भारत टासुरे संघासाठी अनेक स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस देखील आपण पाहतोय की इंटिरियर आफाकच्या माध्यमातून पाहायला मिळाली, लगेचच माघारी परतला आहे. आणि त्यानंतर मात्र चढाई मार्फत आपण पाहतोय त्या श्री साई वडा संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू जर्सी क्रमांक 11 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उंच पुरासा भक्कम बांध्याचा चढाईपट आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःच्या डाव्या कोनावरती बोनस गुण घेण्याचा प्रयत्न सातत्याने होताना पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय शांत सेवेने केलेली चढाई देखील पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची घाई गडबड देखील पाहायला मिळत नाहीये. फक्त आणि फक्त मिळालेल्या 30 सेकंदाचा वापर करताना पाहायला मिळतोय. लगेचच माघारी परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून खूप वेळानंतर चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पाचारण केले गेले जर्सी क्रमांक 9 प्रथमेश लाले आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने अनेक वेळा आपल्या संघाची धुरा सांभाळले. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत सापडलाय तेव्हा तेव्हा प्रथमेश लाले सरसावलाय, तारुण्य ठरलाय अमर भारत टासुरे संघासाठी. परंतु आज मात्र एक सुवर्ण क्षण असेल श्री साई वडा संघाला. जर आज मात्र या फायनलच्या सामन्यामध्ये नमवलं टासुरे संघाला तर मात्र या चालू हंगामध्ये खूप भन्नाट कामगिरी होईल आणि कुठेतरी आपण पाहतो तर स्पेशल दिवस देखील असेल श्री साई वडा संघाला. परंतु तिची मेहनत करण्यासाठी तुम्हाला मात्र जी वर्षभर आपण मेहनत करतोय, जो वर्षभर सराव करतोय कबड्डीचा, तो आज पूर्णपणे इथे मात्र पणाला लावावा लागेल. कारण बलाढ्य असे आपण पाहतोय, बलाढ्य अशा टासुरे संघाला जर तुम्हाला इथे मात्र पराजित करायचं आहे तर मात्र तुमच्या संघातील एका प्रत्येक खेळाडूनं एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली गरजेचं असेल. प्रत्येक खेळाडूनं 100% एफर्ट देणं देखील तितकंच गरजेचं श्री साई वडा संघाला. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा चढाई मार्फवरती जर्सी क्रमांक 777 आफाक ऐनरकर आपल्याला पाहायला मिळतोय, जो की भक्कम बांध्याचा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र डाईव्ह तर केली गेली आहे, परंतु ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न केदारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र फायनलच्या सामन्यातील पहिली सुपर रेड पाहायला मिळते, जी की आफाक ऐनरकर नावाच्या खेळाडूच्या माध्यमातून इथे मात्र येताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहतोय आफाक ऐनरकर नावाचं वादळ प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे, ज्या ठिकाणी एक सुपर रेड आफाकच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रथमेश यावेळेस मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिला ऑल आउट अमर भारत टासुरे संघाने घेतला होता, त्या ऑल आउटची इथे मात्र परतफेड करताना पाहायला मिळेल का टासुरेचा संघ, हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु इथून मात्र कशा प्रकारची कामगिरी डिफेन्स मार्फत आपल्याला पाहायला मिळेल श्री साई वडा संघाच्या माध्यमातून, हे देखील महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय यावेळेस मात्र डिफेन्स मार्कवरती फक्त आणि फक्त 4 खेळाडू आहेत. याचाच अर्थ 3 खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला टॅकलिंगच्या पाठी पाहायला मिळतंय श्री साई वडा संघाचे. आणि त्याच दरम्यान आफाक ऐनरकर आक्रमण करताना पाहायला मिळतोय. सातत्याने वेगावर स्वार होताना रनिंग हँड टच करताना पाहायला मिळेल, परंतु यावेळेस मात्र रिकाम्याकडे माघारी परतला. आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चढाई मार्फवरती जर्सी क्रमांक 5 राकेश बोड आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षरशः कालच्या दिवसामध्ये अतिशय धुवाधार कामगिरी केली आणि आज देखील आपण पाहिलं तर सातत्याने धुवा रेडमध्ये जेव्हा जेव्हा प्रथम सत्रामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये या खेळाडूला पाचारण केलं गेलं होतं, तेव्हा सातत्याने सक्सेसफुल होताना देखील आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे ही संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय भरदार कामगिरी जर्सी क्रमांक 5 राकेश यांची आपल्याला पाहायला मिळाली. परंतु यावेळेस मात्र एक इंटिरेट केली आहे आणि लगेचच माघारी परत आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र आफाक ऐनरकरला पाहतोय यावेळेस मात्र फक्त आणि फक्त निदान रेषा ओलांडतोय. त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती येऊन देखील स्थिरावलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर आफाक ऐनरकर माघारी परतला आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते डू ऑर डाय रेड. इथे मात्र पाहिजे तसे आतमध्ये जर्सी क्रमांक 5 पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश बोड यावेळेस मात्र महत्वपूर्ण जिम्मेदारी यावेळेस मात्र सांभाळण्यासाठी सज्ज झाले श्री साई वडा संघाच्या माध्यमातून. मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न परंतु सक्षम अपयशी ठरले आणि एक सक्सेसफुल टॅकल पॉईंट यावेळेस मात्र जमा होतोय, तो मात्र अमर भारत क्रीडामध्ये टासुरे संघासाठी. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय तर आफाक ऐनरकर या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केले गेले आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी 3 खेळाडूचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. म्हणजेच काय तर सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. तब्बल 2 गुणांची कामगिरी सुपर टॅकल होतोय मैदानाच्या आतमध्ये श्री साई वडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र भन्नाट कामगिरी आहे. एक ऑलराऊंडर पद्धतीचा खेळ हा प्रथमेश आपल्या संघासाठी करून देताना पाहायला मिळतोय. आपण पाहिलं तर यावेळेस मात्र चढाई मार्फत सज्ज झालाय
परंतु जिथे मात्र आपण पाहिलं जेव्हा जेव्हा डिफेन्स मार्कवरती चांगली कामगिरी करण्याची गरज असते तेव्हा तेव्हा सातत्याने डिफेन्स मार्कवरती चांगली कामगिरी करताना देखील पाहायला मिळेल. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय कुठेतरी संत संयमी खेळी करताना पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करताना देखील पाहायला मिळेल आणि लगेचच माघारी करत नाही. राहुल किरके यांचे या ठिकाणी यशस्वी सन्मान होते. कृष्णा ग्रामस्थ मंडळाचे सल्लागार हरिश्चंद्र कांबळे यांच्या हस्ते या ठिकाणी महालक्ष्मी आंबोलीच्या सर्व आदरणीय पिंट्या भांडी यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याच पद्धतीनं मनीष बोलते हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. मनीष बोलते यावेळेस मात्र आपण पाहतोय तर सामना मध्यांतर थांबलाय. पाहूया सर या ठिकाणी पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्या ठिकाणी आपण पाहतोय चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते. ज्या ठिकाणी एका गुणाची आघाडी ही वडद संघाकडे आपल्याला सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र गणेश आगरे मैदानाच्या आतमध्ये गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय तर आसुरे संघासाठी होते आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर सामना बरोबरी सध्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी 15-15 गुणांवरती दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु इथे कुठेतरी आपण पाहतोय तर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे जिथे मात्र थोडासा ब्रेक घेतला गेला होता आणि तदनंतर मात्र आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी करतोय. ज्या ठिकाणी उलटफेर करतोय अमर भरट आसुरे संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि कुठेतरी पहिला ऑल आउट जो घेतला गेला होता त्या ऑल आउटची परतफेड यावेळेस मात्र अमर भरट आसुरे संघाच्या माध्यमातून केली जाईल का ते देखील बघण्यासारखं असेल. कारण एकाएकी उरलेला खेळाडू यावेळेस मात्र चढई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय जो की प्रथमेश जर्सी क्रमांक 1 श्रीसाई वडद संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. सातत्याने आटोकाट प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस मात्र संयम बाळगला आसुरे संघाच्या आणि लढाईपट्टीला मिळालेला अवधी देखील इथे मात्र संपतोय. आणि आपण पाहिलं तर ऑल आउट झाला तो मात्र श्रीसाई वडद संघ ऑल आउट झाल्याची नंतर पुन्हा एकदा ऑल इन होईल. परंतु तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया स्कोर कार्डकडे. त्या ठिकाणी 16 गुणांवरती आपल्याला वडदचा संघ पाहायला मिळतोय तर 19 गुणांवरती अजून देखील आसुरेचा संघ. म्हणजे इथे आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 गुणांची आघाडी सध्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आसुरे संघाकडे. यावेळेस मात्र ज्या पद्धतीने पहिल्या आकडे खेळ केला होता श्रीसाई वडद संघानं त्याच पद्धतीचा इथे मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान पलटवार केलाय आसुरे संघाच्या माध्यमातून. कारण अनेक साऱ्या स्टारकास्टने भरलेला हा संघ देखील पाहायला मिळतोय ज्यांनी दापोली तालुक्यामध्ये कबड्डीच्या खेळावरती खूप मोठी प्रसिद्धी मिळवली असा आसुरेचा संपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर यंदाचा हंगाम जे या कुठल्या संघासाठी लाभदायक ठरला असेल आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर तब्बल 4 गुणांची कमाई यावेळेस मात्र पाहायला मिळते. चिन्मयच्या माध्यमातून एक बोनस गुण तर 3 टच पॉईंट यावेळेस मात्र पाहायला मिळत आहेत आणि पाहता 4 गुणांची कमाई यावेळेस मात्र चिन्मय अगिनेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र आपण पाहतोय 4 गुणांना गुरुपालक देखील पुढे सरकणार खूप मोठी आघाडी सध्या निर्माण झाली आहे आसुरे संघासाठी. भन्नाट कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. एक चिन्मयची सक्सेसफुल रेड ज्या ठिकाणी 4 गुणांची कमाई करून दिली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय चढाई मार्फत यावेळेस मात्र आपण पाहिलं तर ऑफिशियल टाइमवर घेतला गेला. यावेळेस मात्र हा खेळाडू चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतो. चिन्मय ज्याच्या माध्यमातून एक मल्टी पॉईंट पाहिजे करतो यावेळेस मात्र आपण पाहतोय बदल करत असताना आपण पाहतोय डिजिटल वाचण्याने यावेळेस मात्र आपण पाहतोय तर चढाई पट्टून घोषित केले गेले. खूप वेळानंतर डिफेन्स चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते वडद संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि या तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 4 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. पहिल्या मध्ये सातत्याने मल्टी पॉईंट रेड या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या सत्रामध्ये कुठेतरी थोडंसं शांत खेळ आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु यावेळेस मात्र एक संत संयमी खेळी न करता इथे मात्र आक्रमण करावं लागेल. थर्ड रेड आहे महत्वपूर्ण चढाई इथे मात्र पाहायला मिळते. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय यावेळेस मात्र पहिल्यांदा अँकलोड करायला सुरुवात केली आपण पाहतोय रोहित चौगुलेच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र संजोग लाले सरसावलाय आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय एक सक्सेसफुल डिफेन्स आणि क्षणभर विश्रांती इथे मात्र आसुरे संघासाठी आपण पाहतोय. या कार्यक्रमाला उपस्थित
पत्रकार आदरणीय श्री चेतन राणे सर यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं मी विनंती करतो. मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय श्री राजेंद्र गोडके आपण आपल्या सोबत या ठिकाणी सन्मान करायचं. चेतन राणे विनंती करतो कृष्णा ग्रामस्थ महिला मंडळाच्या अध्यक्षा अंकिता कांबळे यांना आपण या ठिकाणी यांचा सन्मान करायचा. बॅटरी संपली याची संपली हा. इथे मात्र आपण पाहतोय की वाईल्ड ट्रेड करून लगेच चढाईमध्ये माघारी परत जातं. त्या दरम्यान आपण पाहतोय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा यावेळेस मात्र गणेश आगळे या खेळाडूला इथे मात्र आपण पाहतोय चढाई मार्फत सज्ज झालाय. उंच पुरासा भक्कम बांधलेला चढाईपटू ज्याच्याकडे खूप मोठे अनुभव आपल्याला पाहायला मिळते. या अनुभवाचा फायदा इथे मात्र करणं अत्यंत गरजेचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कारण फायनलच्या सामन्यामध्ये आपण कुठेतरी पाहतोय तर यावेळेस मात्र बॅकफुटला गेलाय श्रीसाई वडल संघ. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये पिछाडीवर असताना अमरभान टासुरे संघाने इथे मात्र कमबॅक करून दिला आहे. बघा यावेळेस आता आपण पाहतोय तर आफा कैदरकर पुन्हा एकदा चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. भक्कम मध्ये कसा चढाईपटू यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल तर सातत्याने आक्रमण करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय बदलमध्ये किती बाजूला सुरुवात होतीये. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर माघारी करत नाही. इथे मात्र आपण पाहतोय तर यावेळेस मात्र केदार पुन्हा एकदा चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. एक व्हॅली तिथे माघारी करत नाही आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी उपस्थित राहणार मोठा गाड्याचे सर्व आदरणीय श्री अनिल एकनाथ कोळंबेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण अनिल कोळंबेकर किती बाहेर आहे कुठं हात लावलोयस. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरी चढाई इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. याच्या मंडळाचे सेक्रेटरी अविनाश बोटे यांना की आपण यांचा सन्मान करायचा. तरी म्हटलं दाखवतो परत म्हणून बोनस पडला. या ठिकाणी आपण पाहतोय तर गणेश आगळे चढाई मार्फत पाहायला मिळतात. गुणाची कमाई करणं अत्यंत गरजेचं पडतो. यावेळेस मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स हा मात्र टासुरे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. गुणाची कमाई यावेळेस मात्र टासुरे संघासाठी झाली तर बोनस गुणाची कमाई ही मात्र श्रीसाई वडल संघासाठी गणेश आगळे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून मात्र एक कमबॅक करावा लागेल. पिछाडीमध्ये आहे सध्या स्थितीमध्ये श्रीसाई वडल संघ. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका कारण ढासळलेल्या घराच्या विटा हे देखील लोक सोडत नाहीयेत. त्यामुळे आयुष्यामध्ये किती संकट आली तरी त्या संकटांमध्ये अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला जाईल. आणि आज मात्र इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी किंवा श्रीसाई वडल संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र जर अमर भारत क्रीडामध्ये टासुरे संघाला जर इथे मात्र नमवलं गेलं श्रीसाई वडल संघाच्या माध्यमातून तर मात्र खूप मोठा इतिहास हा घडला जाईल. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि या मोतीदापोलीच्या क्रीडा नगरीमध्ये जो की सातत्याने पुढील काही काळ हा दापोलीचा क्रीडा रसिक हे देखील लक्षात ठेवेल की मात्र मोतीदापोलीची ऐतिहासिक क्रीडा नगरी आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्फत ज्या ठिकाणी आपण पाहतोय तर जर्सी क्रमांक 10 यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्फत चिन्मय अगिरे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण अमर भारत संघाकडे आपण पाहिलं तर मात्र सिद्धू कावेरकर आहे, यश अगिरे, चिन्मय अगिरे, त्याच्यासोबत आपण पाहिलं तर प्रथमेश राणे हा खेळाडू सातत्याने या संघासोबत अनेक स्पर्धा खेळतोय. रोहित चौगुले असेल, संजोग राणे असेल, आफा कैनरकर संपूर्ण स्टारकास्टने भरलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अनेक स्पर्धेमध्ये अतिशय खूप वेळी भन्नाट कामगिरी करणारा हा संघ अनेक स्पर्धेचं विजेतेपद देखील पटकावलं या संघानं. त्यामुळे आपण पाहिलं तर कुठेतरी आपण पाहतोय तर सातत्याने अमर भारत टासुरे संघ अनेक स्पर्धेत आपण पाहतोय चढाई मार्फत तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा प्रथमेश हा खेळाडू चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र थर्ड रेड आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र पाचारण केलं गेलंय. प्रथमेश हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बोनस गुण घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला तर त्याच दरम्यान आपण पाहतोय बोनसवरती किती देखील वाजायला सुरुवात झाली आहे. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय करण्याचा प्रयत्न
अतिशय मात्र एक ऍडव्हान्स टॅकल देखील सक्सेसफुल होताना पाहायला मिळाला. कडक पकडला तो आता. हा मात्र रोहित चौगुलेच्या माध्यमातून आणि गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय. तर टासुरे संघासाठी होताना देखील पाहायला मिळते. यावेळेस मात्र असं वाटलं होतं की मिडलाईन सहजासहजी क्रॉस केली जाईल, परंतु आपण पाहिलं तर मात्र एक सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई यावेळेस मात्र देऊन जातोय टासुरे संघाला. आणि त्यानंतर मात्र आपण बघतोय फक्त आणि फक्त 3 खेळाडूंचा डिफेन्स आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय तर मात्र चितबाईची एक संतसैवी खेळी यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची घाईगडबड नाहीये, आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील नाहीये. आणि या 30 सेकंदाचा पूर्णपणे वापर सामना संपवायला शेवटची 5 मिनिट आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्याला पुन्हा एकदा सुरुवात होते ज्या ठिकाणी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेले सामना आणि पुन्हा एकदा गुणफलक पाहूया. त्या ठिकाणी 27 गुणांवरती टासुरेचा संघ तर 20 गुणांवरती वडदचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर 7 गुणांची तब्बल अशी आघाडी यावेळेस मात्र आपण पाहतोय. तर मात्र टासुरे संघाकडे देखील पाहायला मिळते. परंतु इथे मात्र आपण सातत्याने पाहिलं तर पहिल्या हाफमध्ये आक्रमण करत होता, परंतु दुसऱ्या हाफमध्ये आपण पाहतोय श्रीसाई वडद संघ तरी बॅकफुटला गेलाय. तर तिथे सध्या स्थितीमध्ये गाडी श्रीसाई वडद संघाची पहिल्या गेअरवरती आपण पाहतोय. एक्सिलेटरवरती पाय घेऊन टॉप गेअरवरती गाडी चालवावी लागेल आणि त्यानंतर मात्र खूप मोठा उलटफेर करावा लागेल. आक्रमक खेळी करत सातत्याने गुणाची कमाई करत आपल्या संघाला इथं मात्र पिछाडी भरून काढत खूप मोठी आघाडी घेण्याची सुवर्ण संधी असेल. परंतु त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आभार भारत टासुरे संघ यावेळेस मात्र कशी कामगिरी करेल ही सध्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर आघाडी आहे. सामना संपायला शेवटी 4 मिनिटं आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र चढे मार्कोट आपण पाहतोय की आपल्याला पाहायला सुपर टॅकलची सिच्युएशन आहे. सक्सेसफुल टॅकल तब्बल 2 गुणाची कमाई करून आणि तब्बल 2 गुणाची कमाई मात्र श्रीसाई वडद संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र तिसरी लढाई यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. डू ऑर डाय वेळ यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते ती मात्र श्रीसाई वडद संघाची. आणि इथे मात्र आपण पाहतोय 2 गुणाची कमाई नक्कीच झाली आहे श्रीसाई वडद संघाची. तर आपण पाहतोय तर एक खेळाडू इथे मात्र आपण पाहिला तर लॉबीच्या बाहेर देखील आलाय, त्यामुळे 1 गुणाची कमाई यावेळेस मात्र आपण पाहतोय. तर टासुरे संघासाठी झाली कमाई आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय वडदचा संघ जाऊन पोहोचलाय 23 गुणांवरती. तर दुसऱ्या बाजूला टासुरेचा संघ यावेळेस मात्र आपल्याला 28 गुणांवरती पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान आपा कैदरकर पुन्हा एकदा चढाई मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय जो की सातत्याने खोलवर जाण्याचा प्रयत्न करेल आणि गडी टिकण्याचा प्रयत्न होईल. परंतु यावेळेस मात्र आपण पाहतोय राकेश भांबिड यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न सामना संपला शेवटची 3 मिनिटे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते, मनामध्ये जिंकण्याची जिद्द असावी कारण नशीब बदलला बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. इथे मात्र शेवटच्या 3 मिनिटांमध्ये आक्रमण करावं लागेल. आक्रमण करणं गरजेचं आहे यावेळेस मात्र श्रीसाई वडद संघासाठी. आक्रमण करावं लागेल यावेळेस मात्र. परंतु आक्रमण करण्यासाठी कुठला खेळाडू इथे मात्र सज्ज होईल. सक्सेसफुल टॅकल यावेळेस मात्र आपण पाहतोय 2 गुणाची कमाई करून देईल कारण इथे मात्र आपण पाहतोय तर मात्र 2च खेळाडू डिफेन्स मार्फत श्रीसाई वडद संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र जर सक्सेसफुल टॅकल प्रत्येक याला केलं तर 2 गुणाची कमाई नक्कीच होईल. परंतु त्याचबरोबर आपण पाहतोय शांत संयमी खेळ यावेळेस मात्र जयश्री क्रमांक 9 प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कुठल्या प्रकारची घाई गडबड आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि करण्याचा क्षणभर विश्रांती ही श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला शेवटची 2 मिनिटं माहिती पॉईंट रेड नाही पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय बोनस प्लस 1 गुणाची कमाई यावेळेस मात्र श्रीसाई वडद संघासाठी तर 1 गुणाची कमाई टासुरे संघासाठी यावेळेस मात्र होते. आणि त्यानंतर मात्र गुणफलक जे आहे ते मात्र आपण पाहूया. ज्या ठिकाणी वडदचा संघ 25 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय तर अमर भारत टासुरे संघ 30 गुणांवरती यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अजून देखील 5 गुणांची आघाडी यावेळेस मात्र आपण पाहतोय अमर भारत टासुरे संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. आणि विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र यावेळेस मात्र अमर भारत क्रीडामध्ये टासुरे चमचमत्या प्रथम क्रमांकाच्या चषकाचा मानकरी. येणारी ही काही मिनिटं आपल्याला सांगून जातील की कुठला संघ या संपूर्ण स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरेल. ग्रँड फिनालेचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय, अंतिम सामना. आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचत असताना अंतिम काही मिनिटांमध्ये देखील आपण दाखल झालोय ज्या ठिकाणी आघाडी सध्या स्थितीमध्ये टासुरे संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र चढाई मार्फत गणेश आकडे आपल्याला पाहायला मिळाले. एक व्हॅल्यू करून या दिवशी नागरिक परताना पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय
टासुरे संघाची तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. सामना संपला शेवटचं आणि अंतिम मिनिट. यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केलं गेलंय. जर्सी क्रमांक 10 हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चिन्मय यावेळेस मात्र चढाई मार्गावरती पाहायला मिळेल. स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून सातत्याने डाव्या कॉर्नरमध्ये आक्रमण आणि यावेळेस मात्र गणेश आकडे कुठेतरी आक्रमण करण्याच्या लादामध्ये एक साधा सोपा गुण यावेळेस मात्र गिफ्ट करून देत आहे. मात्र अमर भारत क्रीडामध्ये टासुरे संघाला आयतानंतर मात्र आपण पाहतोय तर एका उरलेला खेळाडू यावेळेस मात्र श्रीसाई वडे संघाचा देखील पाहायला मिळतोय जो की ऑल आऊटच्या उंबरट्यावरती यावेळेस मात्र आपण पाहतोय. तर मात्र श्रीसाई वडे संघ एका गुणाची कमाई केली गेली आणि त्यानंतर मात्र लगेचच आपण पाहतोय तर चढाई मार्गवरती आपण पाहतोय तर चिन्मय अगिने पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र कुठेतरी आपण पाहतोय तर अमर भारत क्रीडामध्ये टासुरे खूप वेगाने इथे मात्र विजयाच्या दिशेने अग्रेसर होता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अजून आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र पाहतोय